वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सलग 4 दिवसापासून पावसाने आपली वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मागच्या 4 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। मी आता वसई पूर्व ते महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती उभा आहे। आपण बघू शकता की जवळपास रस्त्यावरती जे आहे हे फूट आहेत, अक्षरशः रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे। वाहनाची अवस्था जर बघितली तर अतिशय खड्ड्यामधून मार्ग काढत असताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे पावसामध्ये पाण्याखाली जातो। आता हा रस्ता पाणी या ठिकाणचं ओसरलेला आहे। मात्र खड्डे जर बघितले आणि वाहनांची जर अवस्था बघितली तर खड्ड्यातून मार्ग काढत असताना त्यांना कशा पद्धतीनं मार्ग काढावा लागतोय हे आपण पाहतोय। ही परिस्थिती आहे पूर्ण वसई विरार नालासोपाऱ्यातल्या मुख्य रस्त्याची परिस्थिती आहे। पूर्ण रस्त्यांची चाळण झालेली आहे। त्यावरती जर पाणी साचलं तर पुन्हा या खड्ड्यामधून अनेक अपघात सुद्धा होत आहेत। पाण्यामध्ये अनेक गाड्या बंद पडत आहेत, अपघात होत आहेत आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करत या ठिकाणी जावं लागत आहे। आज पावसाचा जोर पुन्हा एकदा आणखी आपल्याला वाढताना दिसून येत आहे आणि या रस्त्यावरती अशाच पद्धतीनं खड्डे पडले असल्यामुळे या ठिकाणी पाणी जर साचलं तर वाहनधारकांनी मार्ग काढावा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।